काल 30 नोव्हेंबर राज्याचे माननीय मुख्यमंत्री जिल्हा दौऱ्यावर येणार, म्हणजे रत्नागिरीत येणार. त्याच्यामुळे आमच्या रिफायनरी विरोधक कमिटीच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या. त्यांनी रत्नागिरीत जायचं ठरवलं, निवेदन द्यायचं ठरवलं. कारण यावेळी आपण कुठल्याही परिस्थितीत रत्नागिरीत पोहोचू शकतो याची त्यांना खात्री होती. कारण मागे ज्यावेळी आले, त्यावेळी पोलिसांनी गाड्या वगैरे अडवून बऱ्याचशा कार्यकर्त्यांना रत्नागिरीत जाण्यापासून अटकाव केला होता आणि दिवसभर पूर्णगड पोलीस स्टेशनला नजरकैदेत ठेवलं होतं. त्याप्रमाणे काल आमच्या गावातून, म्हणजे या पंचक्रोशीतून, या कमिटीचे, रिफायनरी विरोधक कमिटीचे अध्यक्ष माननीय अमोल बोळे गाडी घेऊन निघाले होते. त्यांना मीही म्हटलं मीही सोबत येतो, कारण मी कमिटीचा कोणीही नाही. तरी सुद्धा इथला एक ग्रामस्थ आहे आणि मी कट्टर रिफायनरी विरोधक आहे. तर माननीय अमोल बोळे बोलले, "चालेल, चला जाऊया." पुढे सोगमवाडीतून सोगम बंधू आहेत. माननीय सदानंद सोगम, माननीय भगवान सोगम हे दोघे जण आहेत. रिफायनरी विरोधक कमिटीचे उपाध्यक्ष माननीय कमलाकरजी गुरव आहेत आणि सोलगावला माननीय सतीश बाने आहेत. आपण 5-6 लोक जाऊया. तर आम्ही सोगमवाडीत जाऊन सोगमवाडीतील त्या सोगम बंधूंना घेतलं. देवाचे गोठणे येथे जाऊन माननीय कमलाकर गुरव यांना घेतलं आणि तिथून ज्यावेळी देवाचे गोठणे ग्रामपंचायतीजवळ पोचलो, त्यावेळी समोर पोलिसांची गाडी दिसत होती. आम्हाला काही वाटलं नाही. पण ज्यावेळी त्या गाडीजवळ पोचलो, त्यावेळी आमच्या गाडीची चौकशी करायला लागलेत. निघालेत कुठे? तर आम्ही बोललो, "आमचं जायचं नक्की नाहीये कुठे. आम्ही सहज फिरायला आलो आहोत. तुम्हाला जाता येणार नाही." तर अध्यक्ष अमोल बोळे यांनी सांगितलं, "आम्ही आमच्या गावात आहोत. लोकशाही आहे. या लोकशाहीत आम्हाला आमच्या या विभागात फिरण्याचा अधिकार आहे." तर ते म्हणतात, "नाही, तुम्हाला रत्नागिरीत जाता येणार नाही." तसं पाहिलं तर ती हद्द होती देवाचे गोठणे, म्हणजे नाटे पोलीस स्टेशन, आणि जे पोलीस होते ते राजापूर पोलीस स्टेशनचे होते. त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. कारण मग ते कोणी असो, शेवट पोलीस होते. तर आम्ही बोललो, आम्ही निघालो. आम्ही सोलगाव मार्गे ज्यावेळी निघालो, त्यावेळी आमच्या मागे पोलिसांची गाडी येत होती. आम्ही सोलगावला माननीय सतीश बानेंना घेण्यासाठी ज्यावेळी थांबलो, त्यावेळी तिथेही पोलिसांची गाडी येऊन थांबली. तिथून पुन्हा प्रवास चालू झाला. आम्ही ज्यावेळी आडिवरेच्या सड्यावर गेलो, त्यावेळी पुन्हा दुसऱ्या त्या हद्दीतल्या पोलिसांनी, नाटे पोलिसांनी आमची गाडी अडवली. त्यांनी सांगितलं, "तुम्हाला रत्नागिरीत जाता येणार नाही." त्यांच्या समोर सुद्धा आमची बाचाबाची झाली. त्यांना आम्ही स्पष्ट सांगत होतो, की "आम्हाला अडवण्याचं कारण सांगा. आम्ही थांबतो, दिवसभर थांबतो, पण आम्हाला अडवण्याचं कारण सांगा." ते बोलतात, "साहेबांचा आदेश आहे." आता साहेबांचा आदेश आहे म्हणजे नेमका कोणाचा आदेश आहे? हे तर समजलं पाहिजे. कारण आम्ही कोणी गुंड नाहीत. आमची पार्श्वभूमी बघा. आमच्यावर कुठच्या केसेस आहेत का? फक्त शासनाने रिफायनरीच्या काळात ज्या खोट्या केसेस घातल्या तेवढ्याच केसेस. दुसऱ्या केसेस आमच्यावर नाहीत. आणि मी निक्षून सांगतो, ह्या सगळ्या ज्या आमच्यावर केसेस टाकल्या आहेत, ह्या खोट्या केसेस आहेत. हा एक डाव आहे. तिथूनही आमची सुटका झाली. आम्ही पूर्णगडला पोहोचलो. पूर्णगडला पुन्हा आम्हाला अडवण्यात आलं आणि पूर्णगडला गेल्यानंतर जणू काही असा थाट होता, की आमच्या समोर पुढे पोलिसांची गाडी होती. आमच्या मागे पोलिसांची गाडी होती आणि जसं एखाद्या मंत्र्याला व्ही-आय-पी संरक्षण देतात आणि संरक्षणात घेऊन जातात, तसं त्याने आम्हाला पूर्णगड पोलीस स्टेशनला नेलं. काय म्हणावं या लोकशाहीला? लोकशाही राज्यात आमचा मुख्यमंत्री, आमचा शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री, आणि आम्हाला ते भेटू देत नाहीत. कमाल आहे.
जाण्याचा उद्देश तुम्हाला एकच सांगतो. आम्हाला रत्नागिरीत याच्यासाठीच जायचं होतं, की आम्हाला फक्त मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायचं होतं. ते सुद्धा का? तर ज्यावेळी आम्ही माहितीच्या अधिकाराखाली या रिफायनरीत झालेल्या अन्यायाची चौकशी लावली, त्यावेळी राजापूर पोलिस स्टेशननं अशी माहितीच्या अधिकाराखाली आम्हाला माहिती दिली आहे, की हे जे आंदोलन झालं, हे जे माती परीक्षण झालं, ह्या रिफायनरीच्या कुठच्याही बाबीची आमच्या अभिलेखावर माहिती उपलब्ध नाही. आता मला सांगा, आंदोलन झालं राजापूरच्या हद्दीत, रिफायनरी किंवा एवढा मोठा प्रकल्प होतोय राजापूरच्या हद्दीत आणि ती माहिती जर राजापूर पोलीस स्टेशनला नसेल, तर जनतेनं काय करावं? मला ती एक सांगा, मुख्यमंत्री कोणाचे आहेत? मुख्यमंत्री म्हणतात शेतकऱ्यांचं राज्य आहे, मी शेतकऱ्यांचा आहे. मग शेतकऱ्यावर होणारे हे अन्याय कधी थांबणार आहेत? आणखी पुढे जाऊन ज्यावेळी माहितीच्या अधिकाराखाली घेतली, त्यावेळी असं समजलं, की हे माती परीक्षण, हे रिफायनरीचं जे काय झालं, ते एका प्रायव्हेट कंपनीनं केलंय. समजा हे जर एका प्रायव्हेट कंपनीने केलंय, तर मग एवढ्या पोलीस प्रशासनाची त्यांना मदत कोणी दिली? एवढं मोठं संरक्षण त्यांना कोणी दिलं? आणि ते का दिलं? आणि ते कोणाच्या विरोधात दिलं? तिथे आंदोलन करण्यासाठी, आपली जमीन वाचवण्यासाठी येणार होते आमचे शेतकरी. स्वतःची जमीन वाचवण्यासाठी येणार होते आणि ती जमीन त्यांनी वाचवू नये, तिथे प्रकल्प व्हावा याच्यासाठी शासनानं त्यांना एवढं पोलीस प्रशासन संरक्षणासाठी दिलं. महत्वाचं कोण? एक कंपनी का जनता? मोठा प्रश्न पडतोय. हे ज्यावेळी सगळं एक कंपनी करतंय, प्रशासन करत नाहीये, मग आणखी एक मला प्रश्न उद्भवला. ज्यावेळी आंदोलन झालं, त्यावेळी पोलिसांचं कड़ं तोडण्यासाठी आमच्या आया-बहिणी ज्यावेळी झटापट करत होत्या, त्यावेळी त्यांना मागे ढकलण्यासाठी, की पोलिसांचं कड़ं तुटू नये याच्यासाठी, अशा काही गुप्त मार्गाने त्यांच्यावर अत्याचार केले जात होते. त्यांच्या गुप्तांगावर काट्या टोचल्या जात होत्या, त्यांच्या पार्श्वभागावर लाठ्यांनी टोचलं जात होतं. मग हे कोण करत होतं? हे त्यांना आदेश कोणी दिले होते? हे आम्हाला समजेल का? आम्हाला वाटलं हे सगळं शासनाचं आहे. शासनानं केलंय. पण आता उघड झालंय हे एका कंपनीनं केलंय, एका प्रायव्हेट कंपनीने केलंय आणि एका प्रायव्हेट कंपनीसाठी एवढा मोठा आपल्या जनतेवर अत्याचार सरकार करतंय. आम्हाला विचार करावा लागतो या गोष्टीचा. मुख्यमंत्री साहेब, मी आपल्याला एकच म्हणतोय, की आम्ही भेटण्यासाठी धडपडतो आहोत. तुम्हीच भेट घेऊ नये याच्यासाठी प्रयत्न करताय, की तुमच्या मागे कोणतरी दुसरंच हे प्रयत्न करतंय? हे तर आम्हाला समजू देत. किंवा तुम्हाला जर वाटत नसेल आम्ही भेटू नये, तर ते का? दुसरी एक गोष्ट, या राज्याचे उद्योगमंत्री किंवा या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय उदयजी सामंत एवढं खोटं बोलतायत, की त्याने आम्हाला 2 वर्षापूर्वी शब्द दिलाय, की मी त्या विभागात येतो, गावागावात येतो, लोकांची समज देतो, शेतकऱ्यांची समज काढतो. शेतकऱ्यांना जर प्रकल्प नको असेल तर आपण नको करूया, असंही बोलतायत. पण या 2-2.5 वर्षात त्यांना आमच्या विभागात यायला वेळच मिळाला नाहीये. एक ताजं उदाहरण 18 जुलै 2023 रोजी ज्यावेळी या आझाद मैदानात संपूर्ण कोकणवासियांचा 10,000 लोकांचा मेळावा जमला होता आणि तिथून काही प्रतिनिधी हे निवेदन देण्यासाठी गेले. त्यावेळी मुख्यमंत्री हजर नव्हते. माननीय उद्योगमंत्री होते आणि त्यावेळी उद्योगमंत्र्यांनी शब्द असा दिला होता, की ह्या 15 दिवसात तुमची आणि मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणतो. पण 5 महिने झाले, अजून 15 दिवस संपलेलेच नाहीयेत. आणि काल ज्यावेळी आम्हाला अटक झाली, त्यावेळी माननीय उद्योगमंत्री प्रेस कॉन्फरन्सला सांगतायत, "मी बाहेर आहे, मला काही माहीत नाहीये." तरी सुद्धा
शेतकऱ्यांनी किंवा रिफायनरी विरोधक कमिटीने यावेळी मुख्यमंत्र्यांना भेटू नये. 15 दिवसात तुमची भेट घडवून आणतो. आम्ही कसा विश्वास ठेवावा? आज 2, 2.5, 3 वर्षात जे झालं नाही ते आता तुम्ही करणार आहात का? आमचा मुळीच तुमच्यावर विश्वास नाही. आम्हाला फक्त या पडलेल्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आणि ती माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याची काहीतरी तजवीज करावी आणि आम्हाला भेट द्यावी. भेटीसाठी आम्हाला कुठेही बोलवा. आमची यायची तयारी आहे. तर कालचंच मी सांगतो, ज्या व्ही-आय-पी संरक्षणमध्ये पोलिसांनी आम्हाला पूर्णगड स्टेशनला नेलं, त्याच व्ही-आय-पी संरक्षणमध्ये समजा मुख्यमंत्र्यापर्यंत नेलं असतं, काय झालं असतं? आम्ही निवेदन दिलं असतं आणि परत आलो असतो. त्याच्यात एवढा एक मोठा गोंधळ झाला, की ज्यावेळी आम्हाला नजरकैदेत ठेवलं असं आमच्या विभागात समजलं, त्यावेळी 700-800 लोकं पायी राजापूरला मोर्चा घेऊन निघाली होती. ह्याची चाहूल आम्हाला लागली. आम्हाला फोन येत होते. आम्ही पूर्णगडच्या तेथील अधिकाऱ्यांना सांगितलं. ते बोलतात तसं करू नका. पण ते आमच्या हातात नव्हतं. कारण लोकं काय म्हणत होती, जोपर्यंत तुमची सुटका होत नाही तोपर्यंत आम्ही मागे फिरणार नाही. पण नशीब आमची मुख्यमंत्री गेल्यानंतर वेळात सुटका झाली. आम्ही लोकांना फोनाफोनी केल्या आणि लोकांना परत पाठवलं. म्हणजे इथे असं नाहीये रिफायनरीच्या विरोधासाठी कोणाला चला उठा असं म्हणावं लागत नाहीये. लोकं स्वतः उत्स्फूर्तपणे निघतायत. कारण त्यांना पटलंय की ही रिफायनरी घातक आहे आणि ती आम्हाला नकोय. माझी कोकणवासियांना एक नम्र विनंती आहे, काय चाललंय हे पहा. ह्या लोकशाहीचा गळा घोटला जातोय. समजा हे जर आम्ही सहन करत राहिलो तर उद्या काय होईल हे सांगू शकत नाही. त्याच्यासाठी अजूनही जेवढ्या आलात त्याच्यापेक्षाही अजून जवळ या. आपण नक्कीच या रिफायनरीला टक्कर देऊ. रिफायनरी कोकणात येऊ देणार नाही. आणि समजा करण्याचा प्रयत्न झाला तर कित्येक बळी जातील, कित्येक लोक शहीद होतील, शेतकरी इथला मरेल, पण तुम्हाला रिफायनरी होऊ देणार नाही. काही क्षणचित्र त्या दिवशी ज्यावेळी आम्हाला अटक करण्यात आली त्यावेळीची काही क्षणचित्र मी आपल्याला दाखवतोय. देवाचं गोठणं येथे पोलिसांशी आमची भेट झाली. देवाचे गोठणेपासून पोलिसांची गाडी आमच्या मागोमाग येत होती. जवळजवळ आडिवरेपर्यंत ही गाडी मागोमाग होती. नाही करत नाही बाबा नाही सर. अध्यक्ष अमोल बोळे यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. हो पण आमच्या इथनं 10 आम्हाला चेक केलं. आमच्या समोरनं 10 गाड्या गेल्या. मग सगळ्यांना थांबवा ना. आमचीच गाडी कशाला थांबवलाय तुम्ही? हा मग आमची चेक करून आमची चेक करून झाली ना गाडी. किती आमच्या समोर 2-4 गाड्या गेल्या. आमच्या गाडीमध्ये आम्ही टोटल 5 माणसं आहोत. नाही 5 नाही का, ते कारण सांगा मला. मी नाही 5 काय, आम्हाला दिवसभर म्हटलं तर आम्ही इथे थांबवू. मला कारण सांगा का थांबवताय त्याचं. आदेश कसले म्हणजे आम्ही कोण? आम्ही हे बघा मुख्यमंत्री नाही साहेब, तो तुमचा लुकआउट आहे. तुम्ही मला सांगा तुम्ही आम्ही काय आतंकवादी आहोत का? आम्हाला अडवलं जात आहे आम्ही आतंकवादी? मग आम्हाला कशाला अडवता इथे? मग चेक करा ना. गाडी खुली आहे, गाडी आम्ही समोर आहोत, चेक करा ना. ओ अर्धा तास झाला. बाकीच्या गाड्या मग सगळ्यांना एकही गाडी गेली नाही पाहिजे. इथनं सगळ्या गाड्या साईडला लावा. इथे एकही गाडी नाही गेली पाहिजे. हो साहेब, किती गाड्या गेल्या? आता माझ्या समोर ना किती गाड्या गेल्या? किती गाडी सांगा मला? 3 गाड्या गेल्या ना. तुम्ही माझी गाडी बघितले? हा बाकीच्या मला सोडत नाही तोपर्यंत एकही गाडी इथनं गेली नाही पाहिजे. आहे का? हे बघा, एकही गाडी नाही गेली पाहिजे. आमची काय चेक करायचं ते करून एकदा राहू दे गाड्यासाठी. बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांचा वरच्या अधिकाऱ्यांशी संपर्क.
नाही आले सर. त्याच्यानंतर आम्हाला सोडून देण्यात आलं, परंतु मागे पोलिसांची गाडी होतीच. पोलीस नेण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही शांततेत त्यांच्यासोबत जात आहोत. आता पुढे मागे गाडी आहेत पोलिस. मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रत्नागिरीत जात असता आम्हाला पोलीस बंदोबस्तात पूर्णगड किंवा पावस पोलीस स्टेशनला घेऊन जात आहे. माझ्या पुढे पोलिसांची गाडी चालली आहे. आमच्या गाडीच्या पुढे आमच्या गाडीत अध्यक्ष अमोल बोळे, बाणे, गुरव, सोगम अशी मंडळी आहेत. आम्ही 6 लोक आहोत आणि मागूनही एक गाडी येते. आम्हाला शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी, आम्ही जरी रिफायनरी विरोधक असलो तरी सुद्धा प्रथम आम्ही शेतकरी आहोत आणि शेतकऱ्यांचं सरकार आमचं असे हाल का करतं हे आम्हाला समजत नाहीये. आणि पूर्णगड पोलीस स्टेशनवरून आम्ही निघालो आहोत आणि थोड्याच वेळात आपापल्या गावात पोहोचणार आहोत. तरी कोणी काळजी करू नये. लोकांनी संयम ठेवावा.